Welcome to all of you. In last lecture we have studied anisotropic and isotropic, polymorphism and isomorphism. These properties we have already learned in our last lecture. Today we are going to see a classification of solid state. A very interesting point, classification of solid state. Crystalline compounds, classification of crystalline solids. The crystalline solids are classified into 4 types. First one is ionic solid. Second one is covalent network crystals. Third one is molecular crystals. And fourth one is metallic crystals. In ionic solids or ionic crystal, first type ionic crystals. In ionic crystals, constituent particles of that crystals are charged ions. First point is the constituent particle of that ionic crystals are charged ions. Second one, interaction between it, or which force is present in that for the interaction. It is electrostatic force of attraction is present in ionic crystals. Second point. Next, third point, it is also very important, hardness. Because of ionic bond, these ionic crystals are little but hard and possesses a highest or high melting point. Last one, conductivity. Ionic solids are poor conductors of electrical and thermal, electrical conductivity and thermal conductivity. म्हणजेच आयनिक सॉलिड्स किंवा आयनिक क्रिस्टल्सचे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिले, ते कशापासून बनलेले असतात? तर पहिला मुद्दा आहे कशापासून बनलेले असतात? तर ते बनलेले असतात आयन्स, चार्ज्ड आयन्स, म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह पार्टिकल्स, पॉझिटिव्ह पार्टिकल्स और पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स यांनी बनलेले असतात. सेकंड पॉईंट, त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असतो? तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, जो काय करतो, 2 आयन्सना जवळ आणून त्यांना क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ठेवण्याचं काम करतो. तिसरा पॉईंट, त्यांचं हार्डनेस. हार्डनेस म्हणजे ते किती त्यांची हे आहे, म्हणजे किती पॉवर आहे. तर हे खूप हार्ड असतं, कारण याच्यात जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे यांचा हार्डनेस जास्त असतो. हार्डनेस जास्त असेल की मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय असणार आहे, ऑब्व्हियसली जास्तच असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी, आयनिक सॉलिड्स आर इन्सुलेटर और पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. असं का असतं? तर दोन्ही आयन्स हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने एकदम क्लोज अट्रॅक्ट झालेले असतात. इथं फ्री आयन्स किंवा फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नसतात आणि त्यामुळं इथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही. आणि इथं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, जर हेच आयनिक क्रिस्टल्स जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केले किंवा ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिझॉल्व केले किंवा त्यांना मेल्ट केलं आणि त्यांचं मोल्टन सोल्युशन तयार केलं, तर हे मात्र सुपर और गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होतात. म्हणजेच NaCl क्रिस्टल इज इन्सुलेटर बट ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मोल्टन NaCl गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं CETमध्ये किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारले जाण्याची शक्यता असते की मोल्टन क्वेश्चन विचारतात की मोल्टन सोल्युशन ऑफ NaCl इज, खाली ऑप्शन्स असतात, इज पुअर कंडक्टर, गुड कंडक्टर, इन्सुलेटर और नॉन ऑल ऑफ दीज और नन ऑफ दीज. असं आन्सर आहे, इट इज गुड कंडक्टर. ओके, दिस इज ऑल रिगार्डिंग विथ आयनिक सॉलिड्स और आयनिक क्रिस्टल्स. एक्झाम्पल NaCl, KCl, these are the good examples of ionic crystals. Okay, सेकंड पॉईंट आपण बघूया. सेकंड पॉईंट आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. म्हणजे काय? तर इथं नावातच अर्थ आहे. कोव्हॅलंट म्हणजे जो कोणता, हे जे क्रिस्टल्स आहे त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असणार आहे, तर तो असणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, नेटवर्क, कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा ते नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार करतात आणि म्हणून हा नेटवर्क शब्द इथं आलेला आहे. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डने
नेटवर्क तयार होऊन तयार झालेलं जे काही सॉलिड पार्टिकल्स क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतात त्यांना कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल असे म्हणतात. फर्स्ट पॉइंट याच्यातला सुद्धा अतिशय सोपा आहे. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ कोव्हॅलंट क्रिस्टल्स आर atoms. Mostly these atoms are belongs to p block elements. Okay. Next, second one, force of attraction. Which kind of force of attraction is present in covalent crystals? It is covalent bond. The attraction or the bond present in covalent network crystal is covalent bond. It is a very strong type of bond. Third, hardness. Covalent crystals are very hard because covalent bond is very strong and therefore covalent crystals are very hard. Obviously their melting point is also very high. They are hard, so their melting point is also very high. Fourth point, their conductivity. In covalent crystals also there is no mobile electron or free electron to move, and therefore covalent crystals are insulator or poor conductor of electricity. Example, diamond. Diamond is a covalent network crystal having very high melting point because of strong bonding, network bonding of covalent bond present in that. Example of covalent network crystals, diamond is very good example, and second one is quartz. This is also very good example of corresponding covalent crystals. Okay. Third point or third type of crystalline solid is molecular crystals. What is molecular crystals? नाव जे काय त्याचं नाव आहे त्याच्यामध्येच त्याचा अर्थ आहे. नेम इटसेल्फ कंटेनिंग मीनिंग. मोलिक्युलर क्रिस्टल्स मीन्स द क्रिस्टल्स विच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मोलिक्युल्स. मीन्स असे क्रिस्टलाइन कंपाऊंड जे अनेक मोलिक्यूलच्या एकत्र येण्यामुळे बनलेले असतात. आता मोलिक्यूल जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या मोलिक्यूलमध्ये कोणता बॉन्ड आहे ही वेगळी गोष्ट आहे. आता ते मोलिक्यूल एकत्र येऊन जर एखादा क्रिस्टलाइन सॉलिड करत असतील तर त्या कंपाऊंडला मोलिक्युलर क्रिस्टल्स असं म्हणतात. आपल्याला साधं एक्झाम्पल माहिती आहे, आईस. आपण आईसमध्ये जर बघितलं तर वॉटरचे मोलिक्यूल एकत्रित आलेले असतात. तुम्ही साधं रूम टेम्परेचरला आईस जर ठेवलं तर ते लिक्विड होतं, कारण ह्यात अतिशय वीक फोर्स अट्रॅक्शन आहे. हे अतिशय वीक जो फोर्स आहे त्याचं अट्रॅक्शन आहे ज्याचं नाव आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अशा प्रकारे H2O. आता H2O मध्ये जर तुम्ही बघितलं कोणता बॉन्ड आहे तर तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड. पण जेव्हा त्याचं मोलिक्युलर क्रिस्टल तयार होतं तेव्हा त्यामध्ये कोणता बॉन्ड येतो तर त्याच्यामध्ये मोलिक्युलर बॉन्डिंग किंवा काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अट्रॅक्शन्स आहेत ते येतात. आपण पॉईंट वाईज बघूया. मोलिक्युलर क्रिस्टल्स कंटेन 3 types of attractions. First is very weak dipole-dipole interaction. आपण हे 11वी मध्ये बघितलेलंच आहे, फक्त इथं परत एकदा तो पॉईंट आपण बघणार आहोत. तर मोलिक्युलर क्रिस्टल्समध्ये 3 वेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात. त्यातला पहिला फोर्स वीक डायपोल-डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे डायपोल-डायपोल इंटरॅक्शनमध्ये काय असतं, जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 चार्जेस जेव्हा एखाद्या मोलिक्यूलवरती असतात तेव्हा त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं त्याला म्हणतात डायपोल डायपोल इंटरॅक्शन. 2 पोल्स अट्रॅक्शन बिकॉज ऑफ ड्यू टू 2 पोल्स. तिथं डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सेकंड प्रकारचा जो फोर्स आहे जो मोलिक्युलर क्रिस्टल्समध्ये असतो तो आहे लंडन फोर्स और वीक डिस्पर्शन फोर्स, जे आपण 11वी मध्ये खूप चांगल्या प्रकारे बघितलेला आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा जो फोर्स आहे जो मोलिक्युलर क्रिस्टल्समध्ये असतो हा आहे करस्पॉन्डिंग हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय तर इंटर म्हणजे काय, जेव्हा दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ह्याच्यातच दुसरी कन्सेप्ट आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग होतं तेव्हा त्याला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथं मात्र मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये कुठला अट्रॅक्शन आहे तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. 2 मॉलिक्यूलच्या मध्ये जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं त्यामुळे ते मॉलिक्यूल एकत्र येतात आणि एक क्रिस्टल्स तयार करतात त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर ह्या 3 फोर्सेसमुळे मॉलिक्युलर क्रिस्टल्स तयार होतात. आता त्यांच्या प्रॉपर्टीज बघूया आपण कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युलर क्रिस्टल इज अ मॉलिक्यूल. म्हणजे त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असतात, मॉलिक्यूलच असतात.
Second point, which force of attraction present in that? These three types of attraction forces are present in this molecular crystals. कोणकोणते? weak dipole dipole interaction, त्यानंतर dispersion or London force, and last one intermolecular hydrogen bonding. हार्डनेस, थर्ड पॉइंट असतो हार्डनेस किंवा मेल्टिंग पॉइंट. तर थर्ड पॉइंट आहे हार्डनेस. मोलिक्युलर सॉलिड कसे असतात? तर दे आर नॉट हार्ड. Why not hard? Because their force of interaction is very weak. Intermolecular force of attraction is very weak, and therefore molecular crystals are not hard. Because of they are not hard, obviously their melting point is also very less. Okay. Last point, their electrical conductivity. They are also insulator of heat and electricity. म्हणजे काय? तर ते poor conductor, एवढे poor असतात की they are act as insulator. Example of molecular solid is very well known and good example is ice. Is the example of molecular crystals. Okay. And last जो चौथा प्रकार आहे तो आहे मेटॅलिक क्रिस्टल्स. नावातच अर्थ आहे. मेटॅलिक क्रिस्टल्स म्हणजे ज्यांच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्समध्ये मेटल्स असतात आणि ते कशाने एकत्र आलेले असतात? तर मेटॅलिक बॉन्डने एकत्र आलेले असतात. इन मेटॅलिक क्रिस्टल्स, फर्स्ट पॉइंट, constituent particles are metals. Okay. Next, second point, they are attracted or combined together with strong metallic bond. Okay. Metallic bond आला म्हटल्यानंतर त्यात दोन तीन प्रॉपर्टी ऑब्वियसली येतात. They are malleable, they are ductile, metals are, and therefore metallic crystals are also malleable and ductile. Okay. Third point, hardness. आपल्याला माहितच आहे की मेटल हे खूप हार्ड असतात आणि therefore metallic crystals are also very hard. जर ते खूप हार्ड असतील तर त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे? हाय असणार आहे. आणि म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा, जर ते हार्ड आहे तर त्यांचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा काय असणार आहे? हाय असणार आहे. सगळ्यात शेवटचा पॉईंट आणि खूप महत्त्वाचा पॉईंट, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता जेव्हा मेटॅलिक सॉलिडचा तुम्ही विचार करता तेव्हा तिथं फ्री क्रिस्टल्स असतात, फ्री आयन्स असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, जे मोबाईल असतात किंवा एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मेटल इज ए सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे समुद्र जसं पाणी असतं तसं एखाद्या मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते पण फ्री असतात, मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात. आणि म्हणून मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इथे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल्स ऑफ मेटॅलिक क्रिस्टल्स, व्हेरी सिम्पल, Fe, iron, cobalt, nickel. These all are the examples of metallic crystals. अतिशय महत्त्वाचे हे 4 पॉईंट्स, क्लासिफिकेशन्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आज आपण बघितले आहेत. पहिला आहे आयोनिक क्रिस्टल्स, सेकंड आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स, तिसरा आहे मॉलिक्युलर क्रिस्टल्स आणि चौथा आहे तो आपण जो सगळ्यात शेवटी बघितला मेटॅलिक क्रिस्टल्स. अतिशय महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत याचा एक डिफरन्स, चौघांचा एक चार्ट सगळ्यात शेवटी इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. हा अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे जो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला, त्याचं खूप चांगल्या रिव्हिजन केलं तर तुमच्या लक्षात राहील. इथं बरेचसे क्वेश्चन्स तयार पण होतात जे अतिशय महत्त्वाचे आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड इज क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स विच इज very important through the virtue of our board examination. Thank you.